नमस्कार मंडळी. लाईफ मधल्या टेन्शनची करायला बत्ती गुल घेऊन आलोय एंटरटेनमेंट हाऊसफुल, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. स्वागत करूया तुम्हाला हसवून हसवून वेड लावणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबरीनं स्वागत करूया मंचावरच्या पंचेसना दणदणीत दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर आणि तुमच्यासाठी स्पेशल सरप्राईज प्रसन्न आणि लाघवी पुष्कर श्रोत्री. मंडळी, पुढले काही आठवडे आपल्या बरोबर प्रसाद ओक नसणार आहेत, पण प्रसाद ओक यांच्या खुर्चीवर पुष्कर श्रोत्री म्हणजे स्पिरिट एकच आहे. हा, फक्त फ्लेवर वेगळा आहे. काय, एक पुणेरी बाणा आहे आणि एक मुंबईचा शाणा आहे. त्यामुळे धमाल तेवढीच येणार आहे. चला तर मंडळी, लागलीच सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, प्रथमेश आणि श्रमेश ही रत्नागिरीची दोन रत्न गेली आहेत विनोदाचे मोती शोधायला चक्क समुद्रात. बघूया त्यांच्या या समुद्र प्रवासामुळे इथे हास्याच्या किती लाटा उसळत आहेत ते. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. अय्या अय्या, काय रे थंडी पण वाजत. स्किट मधल्या कॅरेक्टरची थंडी नसतंय, ही एलिमिनेशनची थंडी असतंय. गौरवा, प्रसाद ओक एलिमिनेट झाले रे. इनडायरेक्टली सुरुवात झालेली आहे रे. ते सिनियरच गेले, अजून आपण ज्युनियर पण नाही झालो यार. आता अधिक काही न बोलता फालतूगिरीला सुरुवात करूया. माझं नाव हँडल कडी कोयंडा. माझं नाव हँडल कडी कोयंडा. माझ्या बापाचं फर्निचरचं दुकान म्हणून त्यानं माझं नाव हँडल कडी कोयंडा ठेवलं. तर मला बोलला, तू हुसेन बोलतो. मी म्हटलं हट्ट, मी नट्ट होणार. आणि माझा हट्ट म्हणून मी नट्ट झालो आणि मग दौरे लागले. नाटकाचे दौरे लागले. तर पहिल्याच नाटकाच्या दौऱ्यासाठी बोटीनं मी चाललो होतो अलिबागला. पहिलाच दौरा धृतराष्ट्राची भूमिका, म्हणून उत्साहात घरूनच पट्टी लावून निघालो मी वसाड. त्यात मला डायबिटीजचा त्रास. सारखं सोशलॉजी डिपार्टमेंटला जावं लागतं. मी बोटवर नकुलाला सांगितलं, मला झालं की तू घेऊन जा. 4 वेळा तो पोरग मला बरोबर घेऊन गेला. 5व्यांदा काय झालं, पाणी डायरेक्ट गळ्यापर्यंत आलं. मला शंका आलं. मी म्हटलं माझा डायबिटीज वाढला, पण तो एवढा नाही वाढला. म्हणून मी माझ्या पट्टी काली केलं आणि बघितलं तर काय, अय्यो मला नजरेच्या पट्टीत कोण दिसलं नाही रे. या भर समुद्रात मला टाकून गेलं तो नकुल. तो मला सेटवर भेटतो, त्याच्या नकुलावर लात घालतो मी. अय्या, या अथांग सागरात कुणी घर नाही चुकलं. अथांग सागरात कुणी धीर देता, कुणी मदत करता का मदत. जल्ला कोल्याच्या स्किटनं म्हणून होरी घेऊन आलो. जल्ली जर झाली, केवढं वाजवलं. पण तुम्हाला सांगतो, होरी ना एकदम सुरक्यासारखीच आहे एकदम. म्हणजे पुढून होरी ना मागून उगरी. जल्ला खाली ठेवतो. तर मी तराट कोली, या दर्याची शान परली. या लोकांच्या तोंडात नुसतं दर्यामध्ये ना सगळं प्लॅस्टिक टाकलं, प्लॅस्टिक. मग दर्या आपण साफ करायला नको. दर्या चिरला आणि त्याने फक्त अशी कूस बदलली ना, सगळे वाहून जातील माहिती. मग साफ करायला पाहिजे आपण. तर मी या दर्याची शान, या दर्याचा अभिमान तराट कोली. आणि ही माझी जाली. या जाल्यान मी ना
मासे पकडतं. म्हणजे मी पापलेट पकडतं, मी सुरमई पकडतं, मी रावस पण पकडता. काय रावस, तुला बघून ना मला ऍडिशन घेतल्याशिवाय रावसच नाही. तर मी आज काय करतो माहितीये, पटापट मासे पकडतो आणि घरी जातो. आज मॅच आहे ना, मॅच बघायला घरी जातो. माझी मॅच म्हणजे ना माझा जीव की प्राण आहे. पण मी काय करू, झालं कुठल्या साईडला टाकू, या साईडला नको, तर या साईडला सगळी मांदेरीच आहे. नको नको, मी झालं या साईडला झालं नको. हिच्या प्रेमाच्या जाल्यात मी स्वतः अडकले. नको नको, मी काय करतो, मी झालं उरवतो. जिथे परेल तिथे लोअर परेल. वा वा. अय्या 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 राम, अय्यो बाबा, अय्या रजनीकांत, चंद्रचूड, चिरंजीवी व्यंकटेचा. राम, पाप, चंद्रकांत, चिरंजीव, चंद्रचूड ह्यातला मी कोणीच नाही. मरू द्या. अय्या 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 टोपीवाला इकडे बघा की. अय्या देव देव कुठं आहे, कुठं आहे, कुठं आहे? सुक्रिया, तू देव. अय्यो मी देव नाय, मला वाचव, मी भरकटलं. मी आजीच्या गोष्टीत ऐकलं होतं, देव जेव्हा पहिल्यांदा भेटतो ओळख दाखवत नाही, आधी परीक्षा घेतं. आपण आधी त्याच्या पाया परूया. मी ना देवाच्या आईने पाया पडता. देवा प्रभू, देवा प्रभू, प्रभू देवा. अय्या अय्या काय, अय्या अय्या काय आहे या पलित्यानं, काय पापलेट पलटतो असा तव्यावर तू. नाही, तू देव आहे देव. मी तुझ्या पाया पडतो. मी देव नाही, मी बोटीने चाललो होतो अलिबागला प्रयोग करण्यासाठी. कुणीतरी मला ढकललं की रे पाण्यात. देवा तुम्ही मला थुकपट्टी लावू नका. तुम्ही मला देवा थुकपट्टीवरून आठवलं, मॅचचा स्कोर काय झालं रे? वा वा. अय्या तुला थुकपट्टीवर आठवला मॅचचा स्कोर? काय संबंध? हा रे, पण मी ओळखलंय, या कपड्यावर ओळखलंय. तुम्हीच देव आहे. मी ओळखलंय. हा देव सापडला. या भाड्याचा कपडा असतंय, भाड्याचा कपडा. या टॅग बघा, चंदू ड्रेसवाला. रे सुक्रिया, तो आमच्या नाक्यावरचा वसारा चंदू ड्रेसवाला, त्याच्याकडून देवाचे कपडे जातात. तरीच तो बनत असतो माझ्या मांग देव आहे म्हणून. तो वसारा, तुला सांगतो, मी पण त्याच्याकडूनच सुरका घेतला. तुला दाखवलं असतं, माझ्याकडे पण सुरक्यावर टॅग आहे त्याच्या नावाचा. हा, अरे तू गप्प रे, तू वर घे. आता देव सांगतो वर घेऊन दाखवलं. अरे तो सुरका नाही रे, मला बोटीवर घे, तुझ्या बोटीवर. हे देवा, वर घे नाही, तू वर दे. तू जलदेवता आहेस, तुम्ही मला प्रसन्न झालास, तू मला वर द्यायचा. अय्या नाही रे. अय्यो थांब, आपण एक काम करूया. तू काहीतरी टाक, मी ना, तू मला ट्यूब टाक, मी पोहता येते तुझ्या बोटीवर. हा, देव ना माझं मन बघतोय वाटतं, माझी परीक्षा घेतोय. चालेल देवा, मी ट्यूब टाकतो, तू ये. हे घे देवा, ट्यूब टाकतो. धर. अय्या तू चुन्याची ट्यूब टाकली. अरे भर पाण्यात चुना लावला की रे तू मला. देवा, भर पाण्यात वरून आठवलं मॅचचा स्कोर किती झाला. भर पाण्यात तुला कसा आठवला रे स्कोर? काय संबंध? हा रे, देवा आता मी काय करू? देवा, मी काय म्हणतो, हाड बोलून कुठले प्राणी परत जातात? कुत्रा, मांजर. शार्क नाही जाणार. शार्क कसा जायला हाड बोलू ना? पण तू कशाला विचारतो? तुझ्या दगडाच्या मागून असा ह्या करून शार्क येतोय तू. अरे इथे देवा, इथे. अय्यो केवढ रे शार्क आहे. कोण आहे रे शार्क? हे तू बोटीत घे, तू मला बोटीत घे. बघ देवा, तू एवढा कुरकुरत इथे दगडावर बसलायस, तरी तुला त्या शार्कची पडली, त्याला बोटीत घ्यायला सांगतोयस. अय्या त्याला नाही रे, माझी बोटी त्याच्या पोटीत जाण्या अगोदर मला तू तुझ्या बोटीत घे रे. अरे देवा, पण तू शार्कला कशाला घाबरतोस? तू देव आहे, शार्क परत जाय, तू फक्त डिश कर. डिश माझा डिश वाटी चमचा बाऊल सगळं घेऊन जाईल की रे तो. अख्खा डिनर सेट घेऊन जाईल. डिश करे तू वर गे रे, मला भीती वाटते रे. तो आला बघ रे. देवाला शार्कची भीती वाटते म्हणजे शार्क राक्षस असणार. मी काय करू? देवाला वाचवलं पाहिजे, माझं मन बघतोय. शार्क वरून आठवलं देवा, मॅचचा स्कोर काय झाला रे? आईला सगळं पाण्यात गेलं. अय्या शार्क वरनं तुला आठवलं मॅचचा स्कोर? काय संबंध दोघांचा?
हा रे तर मी काय म्हणतो देवा जाऊ दे तू स्कोर सांगत नाही मी रेडिओ लावतो. अय्या रेडिओ अय्या तुझ्याकडे रेडिओ असता मग तू मला कशाला प्रश्न विचारला सारखा स्कोर कशाला विचारला रे. मला वाटलं तू दिव्य शक्तीने सांगशील माझे रेडिओ मधले सेल वाचतील मी रेडिओ लावतो. हा And there is a rainy crowd season and the true team was opposite. आणि या वसराने सिक्सर मारलाय आणि तो थेट गेलाय समुद्रात आणि हा सिक्स. जेव्हा तुम्ही असाच बस तू असा बसलाय आणि त्याने सिक्सर मारला तुम्ही असाच बस मग स्कोर वाढतोय. हा अय्यो ये तुझा स्कोर वाढण्याच्या नादात तो शार्क स्टंप घेऊन जायला रे. जेव्हा मी काय करू आता मला तुला मदत करायची मी काय करू मला तू अय्यो अय्यो तू थांब तू तुझा डोकं नको वापरू मी तर सांगतो तुला तू एक काम कर तू मला तुझा हात दे तू हात दे. देवा मी लग्नामध्ये माझ्या बायकोला वचन दिलंय माझा हात मी फक्त तिच्याच हातात देईन. तुझ्या लग्नाच्या नादात माझी हळद बाहेर पडेल रे केवढा आहे तो त्याला की रे लवकरच येणार रे. अरे तुझा अरे तुझा पर्सनल मदतीचा हात दे रे मदतीचा. हा चालेल देवा मी माझा मदतीचा हात तुला देतो हा देवा. नाही देवा आता काय झालं मी तुला हात नाही देऊ शकत. आज मी ना आंघोळ नाही केली आंघोळीशिवाय मी देवाला हात नाही लावत. अजय इथं माझ्या नावाची आंघोळ करायची वेळ आली तू काय रे तू बुरसाई अंगावर मला चालेल तू गे लवकर मला हात दे. मी काय करू देवा तूच काहीतरी उपाय तू देव आहेस ना तू काहीतरी उपाय सुचव. अय्यो माझं प्राण मला तर वाचवायला लागणार. हा मनात सुचलं देवा तुझी लीला आगाद आहे तू असं केलंस आणि मनात सुचलं. 1 मिनिट देवा 1 मिनिट कुठे गेला हा 1 मिनिट देवा ये बुडूक. अय्यो ते शार्क अय्यो तू काय करतो तू बाहेर ये ना तर तुझा पण डिनर सेट घेऊन जायला रे. 1 वर 1 फ्री मिळेल. ते डुबुक देवा मागे बघ साथ गेला. अय्यो अरे हा कसा गेला शार्क कसा गेला. तेव्हा मी काय केलं माहितीये खाली गेलो पाण्यात आणि शार बरोबर ना जास्तीची मेजॉरिटी खेळलो. जास्तीची मेजॉरिटी दोघात नाही देवा मी पॉकेट आरसा घेऊन गेलो होतो. मी असा आरसा धरला शार्कला वाटलं आम्ही दोघे आहे मग आम्ही तिघात जास्तीची मेजॉरिटी खेळलो आणि शार्कला सांगितलं माझ्यावर राज्य आलं तुम्ही तो लपायला गेलाय. अय्या तर लपायला नाही गेला तो भावकी आणायला गेला पार्टीसाठी. पार्टीसाठी मला नाही समजलं. नाही समजलं इडली सांबार विथ बोंबील फ्राय दोघांना खाणार ते. तो शार्क मला बोंबील समजला म्हणा या तराट कोणीला बोंबील समजला. अरे म्हणूनच तर तो बोंबिलीत गेला ना. देवा बोंबील वरून आठवलं आपण आज मॅच जिंकू की हरू रे. बोंबील वरनं तुला आठवलं मॅच जिंकू की हरू. अरे तुला काय लाज माणसाचा जीव पाण्यात पडला जरा प्रामाणिक वागण्याचा प्रयत्न करा. तू बोट इकडे घे रे मी डायरेक्ट आता उडीच मारताय ते राहू दे. हा देवाला माझ्या बोटीत घेतो देवाकडे वर मागतो. लवकर रे त्याची भावकी यायला तू लवकर करे घेतो देवा मी बोट इथे घेतो तू उरी मारा देवा. अरे जरा तिरकी घे रे. पण देवा उरी मारण्याच्या आधी सांगतो मला हात लावू नको अपशकून होईल. अरे होय रे तू बाजूला वर ऍडजस्ट करायला लावतो. And there is a wicket. मधली दांडी उडवली आहे आणि हा विकेट पडला आणि आपली इंडिया टीम मॅच हरलेली आहे. तेव्हा तुला बोललेलं मला हात नको लावूस तुम्ही मला हात लावला आणि आपली इंडिया मॅच हारली आहे. देवा मॅच हारली आहे तुला बोललो. अरे तुला काय लाज लजा शरम आहे. अरे तुला मी देव समजत होतो तुझ्यामुळे इंडिया हारली आणि मॅचच्या पुढे माझ्याकडे कोण मोठा नाही. तू माझ्या होडीतून जा ना तर माझी होडी पण पैकी होईल. अयो मला पाण्याचा अरे बोटीत गे रे. बोटीत काय तुला बोट दिलं तू हात पकडलास मी चालले चल मी जातो. सुपर्ब आउटस्टँडिंग मजा आली. पुष्करदा तुला कसं वाटलं ह्यांचं लेखन आणि यांचा परफॉर्मन्स. मला परफॉर्मन्स खूप आवडलाय. तुम्ही दोघांनी फार एनर्जीने आणि अप्रतिम परफॉर्मन्स केलाय. तुम्हाला विनोदाची मुळात खूप चांगली जाण आहे. म्हणजे मुळात तुम्ही खरं तर एकाच जागी होतात. चित्र हलत नव्हतं तरी सुद्धा तुम्ही आम्हाला हलवत ठेवलं आम्हाला हसवत ठेवलं. खरंच तुमचं कौतुक आहे. सई तुला कसा वाटला परफॉर्मन्स. काय रावस. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. बोला तर जीभ नाही काढायची. हो रावस म्हण. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे रावस. सेम टू यू. खूप छान परफॉर्मन्स होता. चित्र तुम्ही एक डोळ्यासमोर उभं केलं म्हणजे प्रत्येक वेळेला
चित्र उभं राहत नाही, पण आज सगळंच झालं. चित्रही उभं राहिलं, तुमची एनर्जी सगळंच मिळून आलं आणि एक झकास परफॉर्मन्स बघायला मिळाला. येस. आम्ही पण त्या हारेला आम्ही पण हारेमध्ये गेलो होतो आणि हे तुमच्या दोघांचं आवडत श्रेय आहे. होतं ते. हो, खूप आवडत होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू सर. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, आता आपण जाणार आहोत बस डेपोमध्ये. कालच्या भागात सावंतवाडीला जायला निघालेले अरुणदादा अजूनही चिपळूण बस डेपोमध्येच बसलेले आहेत. बघूया आज तरी त्यांना सावंतवाडीला जायला मिळतंय का. हास्य जत्रेत पहिल्यांदाच स्किटचा सिक्वेल सादर होतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अरुण कदम आणि अंशुमन विचारे यांचं. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक, चला महान बनवूया. प्रवाशांनी कृपया स्वच्छता ठेवावी. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक, चला महान बनवूया. पांडुरंग पांडुरंग. चिपळूण देवगड, चिपळूण देवगड गाडी क्रमांक 7722 7722 ही सकाळची पहिली गाडी फलाट क्रमांक 2ला लागलेली आहे. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी गाडीत बसून घ्यायचंय. 5च मिनिटात गाडी सुटणार आहे. आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. पांडुरंग पांडुरंग. नमस्कार नमस्कार साई. नमस्कार पुष्कर. नमस्कार. नमस्कार. ऍक्च्युली काय माहिती आहे, सावंतवाडीला मी काल जाणार होतो. हो, पाहिला मी. अजून पोचलेलं नाही. नाही नाही, काय झालं माहिती आहे, त्या अनाउन्सर मुलं मला रात्र अख्खी इकडच डेपोत काढावी लागल्या. अरे काय तुला सांगू, बाहेर खूप थंडी वाजत होती म्हणून उंदराच्या बिलात मी झोपलो. त्या उंदराने हे बघा काय केले, सगळे कपडे काढून टाकले. सगळ्या मच्छर भोकातून हात गेले. अख्खी रात्र तलमलत काढावे लागले त्या अनाउन्सर वसाऱ्या मुलांच्या. विठ्ठल. कोणतरी नवीन माणूस दिसतोय. हॅलो हॅलो. नमस्कार साहेब. नमस्कार. माऊली, मी आपली काय सेवा करू. माऊली, कवऱ्या रिस्पेक्ट मला देतोस. कवऱ्या नम्र माणूस आहेस तू न, तो एक नंबरी माणूस. मला सावंतवाडीला जायचंय हो. सावंतवाडी गाडी कधी येईल जरा सांगता का. माऊली, ही माहिती मी आपणास पुरवू शकत नाही, कारण मुळात ती मलाच माहिती नाही. आमचे कंट्रोलर साहेब अजून आलेले नाहीत, म्हणून मी त्यांच्या जागेवर काही वेळ बसलो होतो. ते आता येतील, ते तुम्हाला सगळी माहिती पुरवतील. विठ्ठल. माऊली माऊली ओ माऊली माऊली, ऐका ना ऐका ना, असं काय करतं मला सांगा ना. गाडी झालं, यो पण माणूस गेला. तो वसारा कालचा भिकार तुझा बाप. मी भिकारी दिसतो तुला. अरे सॉरी सॉरी कदम साहेब, तुम्ही ना ते कपड्यामध्ये पटकन लक्षात नाही आलो. एक मिनिट. प्रवाशांनी लक्ष द्या, प्रवाशांनी लक्ष द्या. चिपळूण गाडी, चिपळूण गाडी, मला पाहता येते. चिपळूण गाडी मला येते, लक्ष द्या. हो काय कदम साहेब, हो काय काय परिस्थिती, नवीन फॅशन वाटतं. भोकाची फॅशन आहे. नवीन ब्रँड आलाय. अरे वसल्या, तुझ्या मुला वाट लागले. काल रात्री मला उंदराबरोबर झोपावी लागलं म्हणून ही अशी परिस्थिती झालेली आहे. रात्र मी डेपोतच काढले रे वसाऱ्या. म्हणजे रात्री तुम्ही इकडेच होता. इकडेच होतो. सावंतवाडीला गेलात नाहीत. नाही, सावंतवाडीला गेलो होतो. गेलो होतो सावंतवाडीला. तेच म्हणते मी. तुझी आठवण आली म्हणून परत आलोय वसाऱ्या. काय तुमचं प्रेम आहे माझ्यावरच. अरे वसाऱ्या, तुझ्या मुलं काल गाडी माझी चुकली ना, कसा जाणार सावंतवाडीला मी. असं काय करताय, रात्री 2 वाजता ती कर्नाटक डेपोची गाडी सावंतवाडी मार्गे जाते, तिला जायचं ना. अरे भाई, आधीच सांगायचं ना मला. काल बोंबलून तुला बोलतोय ना बाबा, सावंतवाडी गाडी कधी आहे आता सांगतोस तू. वसाऱ्या काय झालं, काल डेपो मध्ये कंडक्टर बोलला, ए बाबा मला सावंतवाडी गाडीला जायचं रे. तो मला शेवटची गाडी गेली. कोण कंडक्टर.
अरे कोणतरी तो शेलके कंडक्टर होता. कोण कोण बोला तुम्ही? शेलके कंडक्टर होता तो, तुझ्यापेक्षा चांगला होता. चांगली विचारपूस केली त्याने माझी. शेळके? हा. फलाट क्रमांक 11ला भेटला का तुम्हाला? 11ला भेटला तो, माझ्या समोर आला, माझ्याशी बोलला. हो तो गेल्या महिन्यात वारला कंडक्टर. हा काय झालं तर गाडी रिवर्स घेताना ड्रायव्हरला सांगा होता फुल मार त्याने मारले ठोकली गाडी त्याच्यावर. तुम्हाला गचकलं हो. पण काय नशीबवर माणूस ड्युटीवर असताना मरण आलं माहितीये. मानला पाहिजे. काय सांगतोस काय वासाऱ्या? म्हणजे काल जो मला भेटला तो शेलके कंडक्टर नव्हता? त्या शक्यच नाही. अरे म्हणजे आता भूत पण मला गडवायला लागलीच. मला सांगा त्याला दाढी होती का? दाढी होती थोडी दाढी होती त्याला. दाढी होती. थोडी दाढी होती. तो शेळके नाही, शेळक्याचा लहान भाऊ होता, त्याच्या जागी लागलाय तो. भूतभीत काही नाही. अरे मसाले माझे सांगायचं ना. कशाला घाबरवलंस? तू गेला असताना माझा. प्रश्न लक्ष द्या. चिपळूण पनवेल गाडी 13-12 चिपळूण फलाट 2 लाविये. लवकर घाई करा यार. मूर्खाचं रात्री बसावं लागेल. या मूर्खाचं रात्र बैत्र बसावं लागेल. नाही ऐका नाही तुझ्या नादी लागून खवायचा. मी प्रायव्हेट गाडीने कदम साहेब कशाला हे करताय? थोडक्यासाठी खर्च करताय. एवढी चांगली गव्हर्नमेंटने सेवा दिली त्याचा लाभ घ्या. 7ची सावंतवाडी गाडी त्यांना जा. सर घड्याल बघ 7:30 वाजलेत. कुठली गाडी पकडू आता? आता नाही, संध्याकाळी 7ची हो. संध्याकाळी 7ची. संध्याकाळपर्यंत इथंच थांबू? नाही तुम्हाला घाई आहे ना. ती डायरेक्ट गाडी जाते पटकन. जाल तुम्ही. असं काय अरे नाही रे, फालतूगिरी नका. कितीची गाडी? 22,50,000. कालपर्यंत 22 लाखाची होती. रेट वाढतात ना. महागाई केवढी वाढलेली आहे. आता 5 रुपयात कोथिंबीर मिळते का? 10 रुपयात मिळते. तशी रेट पण वाढलेला आहे. असा सणकण माझा रेट वाढेल ना तेव्हा तुला कळल वसाऱ्या. अरे किती वाजताची गाडी आहे ते सांग. थांबा 2 मिनिटं. चिपळूण पनवेल गाडी ठाण्यात निघालेली आहे. डेपोतून बाहेर पडलेले प्रवाशांना मागे लागू नका. अपघात झाला डेपोत अवधान राहणार नाही. काय म्हणता तुम्ही? काय म्हणता? मारुती स्तोत्र म्हणतोय मी. काय म्हणताय वसाऱ्या? कालपासून मी तुझ्या इकडे थांबलो ना. कालपासून स्किट चाललं, तुला कळत नाही? गाडी सावंतवाडीची गाडी कधी ती सांग मला. अहो सावंतवाडी गाडी 2 उभ्या आहेत तिकडे. कुठे आहे? 2 उभ्या आहेत गाड्या. अरे भाई तू कधी सांगणार? सावंतवाडी गाडी गेल्यावर. तुझ्या आईला म्हणा आता टाइम नाही. तुझ्या मारला असं झालं. शांत व्हा. प्रश्न लक्ष द्या. चिपळूण सावंतवाडी गाडी 22-13 7:35ची गाडी फलक क्रमांक 4 उभी आहे. आणि 56-06 7:40ची गाडी फलक 9 उभी आहे. 4 नंबरची गाडी 2 मिनिटं सुटेल. 4 नंबर उठून जाईल. लक्ष द्या. काय बोलत जरा हलू बोल ना वसाऱ्या. कायच कळलं नाही मला. प्रवाशांना लक्ष द्या. पुन्हा लक्ष द्या. 7:35ची गाडी 7:35 प्रॉब्लेम 4 उभी आहे. आणि 7:40ची गाडी फलक 9 उभी आहे. 4:35 4ला 4:35 ना 7:35 4ला उभी आहे. 7:35 4ला. कदम इकडे 2 मिनिट इकडे. काय माहिती आहे म्हणजे बरोबर आहे 7:35 लवकर सुटते पण ती फिरत जाते हो. तुम्ही एक काम करा 7:40ला जा. ती डायरेक्ट गाडी आहे. कुठं लागली गाडी? 9 नंबरला. थँक्यू. कदम इकडे. ऐका मी चार्ट बघतो ना, गाडी फुल आहे. तुम्हाला स्टँडिंगला जावं लागेल. माझा ऐका 7:40 जाऊ नका. कालपासून मी गाडीसाठी थांबलो इकडं. मी लेट जाईल 7:35ला. पण मी बसून जाईल. 7:35 जा. 7:35 जा. प्रश्न लक्ष द्या. 7:35 चिपळूण सावंतवाडी गाडी 7:35 गाडी निघालेली आहे. प्रवाशाने पाठी धावू नये. प्रवाशाने गाडीच्या मागे मूर्खासारखं धावू नये. 7:35 गाडी निघालेली आहे. रे वसाऱ्या तोंडावर गाडी सोडलीस तू माझ्या. एक मिनिट. बदली कामगार पंढरनाथ कांबळे गाडी मार्गस्थ करा. बदली कामगार पंढरनाथ कांबळे गाडी मार्गस्थ करा. अरे लाज वाटली पाहिजे तुला. लांजा गाडी लांजा. अरे लाज वाटली बोलतो तू. लांजा काय सांगतो? लांजा गाडीबद्दल बोलतोय. लक्षात ठेवा. चिपळूण लांजा डेपोतून मार्गस्थ करा. बाकीच्याकडे जाऊ द्या. अरे जाऊ दे ना मला यार. जाऊ दे ना. कालपासून मी इकडं आहे.
कालपासून मी इकडं काय माणूस आहे हा? हे बघ कपड्याचे काय भोक त्या उंदराने केले ते हाल चाल. मी कालपासून काय जेवलो पण नाही रे वसऱ्या. मेवण्याचं लग्न होऊन आता पोरा बाळाचं प्लॅनिंग करत असेल तो. जाऊ दे मला, जाऊ दे मला जाऊ दे. हा, ए गाडी कधीच्या सांग. कशाला तुम्ही बोंबलत बसला तो? 7:40 गाडी ती बघा, पटकन पळा गेली अरे, हा, त्याची. चिपळूण जाऊन 7:40 गाडी गेलेली आहे. प्रवाशाने मागे धावू नये, मागे धावू नये. तुमचा प्रवास सुखाचा हो. वसऱ्या सुखाचा कसा? तू असताना सुखाचा कसा होईल आता? हे बघा, तुम्ही लांबून बोला, माहिती लांबून बोला, कळलं ना? तुम्ही वेळ झाला पाहिजे होता तिकडे. वसरे अरे नको ना, कशाला पाप करतोस? हे बघा, फेडचिले पाप. हे बघा, तुम्ही कन्फ्युज झाला. मी काय केलं ना, मी बरोबर सांगत होतो. मी कन्फ्युज झाले. बोलवून तू कन्फ्युज करतोस तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एवढी मदत करून मी जबाबदार आहे. ठीक आहे, आता पुढच्या 5 मिनिटात डेपोत गाडी येते चिपळूण सावंतवाडी. ती जर नाही पकडली तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच, लक्षात ठेवा. कुठे लागली ती? मी अनाऊन्स करतोय, काय बापाचा नोकर नाही पटकन सांगायला. अनाऊन्स करतो, ऐका तुम्ही. प्रश्न लक्षात द्या. चिपळूण सावंतवाडी 8402. पुन्हा एकदा लक्षात द्या. चिपळूण सावंतवाडी 8402. फ्लॅट क्रमांक 2 ला येते. गाडीचा 5 मिनिटात परत येते. चिपळूण सावंतवाडी 8402. फ्लॅट क्रमांक 2 ला 5 मिनिटात गाडी येते. 5 मिनिटात. 5 मिनिटात येते. 5 मिनिटात येते. चला यार, जाम भूक लागली. नाश्ता करून घेऊया. भजी आणलेत, गरम गरम भजी खाऊन घेऊया. भजी आणल्या? बघू भजी बघू. काय ब्रह्म कमाला इथे. बघू वा वा. रोज कॅन्टीन मधून तीच भाजी खातोस. बघू काय. बरोबर, ठीक आहे. रागावू नका देऊ मला, नका देऊ. चिपळूण पाती बोलली. प्रश्न लक्षात. चिपळूण पाती बोलली. 5 मिनिटावर देते. 5 मिनिटावर देईल. नको वसऱ्या, भजी खाशील तू माझी. काल खाल्लीस तू, आज पण खाशील. प्रवाशाने लक्षात असू द्या. MH 8402 चिपळूण सावंतवाडी गाडी. चिपळूण सावंतवाडी 8402 लक्षात ठेवा. फलाट क्रमांक 2. फलाट क्रमांक 2 ला अजून येणार नाहीये, कारण 20 मिनिटं गाडी लेट आहे. गाडी 20 मिनिटं लेट आहे. चिपळूण सावंतवाडी गाडी. गाडी 20 मिनिटं लेट आहे, लक्षात ठेवा. ज्यांना खायचं त्याने खाऊन घ्या. 20 मिनिट गाडी लेट आहे. अरे माझी भजी कचऱ्याच्या डब्यात तुझ्या मुलं गेली. माझी भजी कचऱ्याच्या डब्यात तुझ्या मुलं गेले. ती मला दे. 1 मिनिट. कोणी टाकली कचरा डब्यात? तुझ्या मुलं मी ती टाकली कोणी? तू बोललास ना सावंतवाडी गाडी. पहिली गोष्ट म्हणजे भाजी तुम्ही टाकलीच की नाही? सावंतवाडी गाडी तुम्हाला मी आणत होतो, लक्ष देत तुम्ही ना स्पष्ट आणि सावकाश कळेल असं बोला प्लीज. मी स्पष्ट बोलू? हो. रो वसऱ्या, तुला लाज वाटली पाहिजे. तू हलू बोल म्हणजे गाड्या करतील आम्हाला. प्रश्न लक्ष द्या. MH 0811 आणि 4217. फलक क्रमांक 4 आणि फलक क्रमांक 11 लागणार आहे. चिपळूण सावंतवाडी गाडी. चिपळूण सावंतवाडी गाडी 1123 आणि 4217. फलक 4 आणि 11 लागणार आहे. काय करा, 5 मिनिट गाडी सुट्टी. कुठे लागली? हा, कुठे लागली? फलक क्रमांक 4. काय सामान घेऊन जा. सामान चोरलेलं जाऊ दे नाही, लक्षात ठेवा. फलक क्रमांक 4 उभी आहे. चिपळूण सावंतवाडी गाडी 2 मिनिटं सुटेल. लवकर बसून घ्या. चिपळूण सावंतवाडी गाडी नंतर पण केलं चालणार नाही. गाडीचं सामान घेऊन जा. चिपळूण सावंतवाडी गाडी. काय झालं? त्या तक्त्यात मध्ये बघून सांग वाचाऱ्या. 4 नंबर फलाटाला जी गाडी आहे का नाही, ती कुठली गाडी आहे? कुठली काय? ही काय 750ची सातववाडी. ते सातववाडी चुकून झालं मला वाटतं. सावंतवाडी पाहिजे. सातववाडी कुठली आणलीस तू? एक मिनिट. सावंतवाडी मध्ये फलट क्रमांक 11 आहे. तिकडे जा तुम्ही. तिकडे जा. 11 कुठे? 11 कुठे आहे? 11 फलाट. अहो ते बघा ना, ते 11 ते बघा ना, ती उभी आहे. ते बघा गेली निघाली. चिपळूण सावंतवाडी गाडी 11 फलाटाची निघालेली आहे. मागे जाऊ नका. चिपळूण सावंतवाडी गाडी निघालेली आहे. मागे धावू नका. आता डायरेक्ट 2047 ची गाडी आहे. ती चुकली तर पुन्हा 5 ची गाडी उद्या.
चिपळूण सावंतवाडी आता रात्री 20:27, उद्या सकाळी 5ची गाडी आहे. म्हणजे आज पण मी रात्र इकडेच काढायची. पसाऱ्या कालपासून मी इकडे आहे ना, तुम्हाला सावंतवाडी गाडी एक मिनिट तुम्ही स्पष्ट बोलत नाही, मला कसं कळणार कुठे जायचं? एक मिनिट तुम्ही स्पष्ट बोलत का मला? मी स्पष्ट अनाउन्स करत होतो की नाही? अरे वसाऱ्या तू अस्पष्ट बोलतोस, तू लोकांना कळायचं काय बोलतोय? तुमची एसटी जरी सुटली असली ना तरी देखील लाफ्टरची गाडी मात्र सुसाट सुटली होती. वा, मजा आली. सुंदर. विचारूया हास्य रसिकांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. सई, वैशिष्ट्यच म्हणायला हवं या पर्वाचं की एक काहीतरी गोष्ट सुरू झाली आहे आणि ती पुढच्या भागात कंटिन्यू होते. ही एक स्पेशालिटी आहे आणि अशा प्रकारचा फॉर्मॅट याआधी बघायला मिळाला नव्हता, त्यामुळे त्यात एक नाविन्य होतं. मजा आली. तुम्ही म्हणजे एकही बॉल तुम्ही सोडला नाहीत. प्रत्येक बॉलवरती तुम्ही काहीतरी तुमची एक स्ट्रॅटेजी होती आणि प्रत्येक बॉलवरती काहीतरी काय म्हणायचं डाव तुम्ही टाकलात आणि खूपच मजा आली. जुगलबंदीचा फील आला. सुसाट आणि हॅवॉक परफॉर्मन्स अमेझिंग. पुष्करदा, आपण अभिमान प्रत्येक गोष्टीचा बाळगतोच ना, तसा ह्या जोडगोळीचा हा परफॉर्मन्स बघितल्यानंतर वाटतं की एखाद्या स्किटचा सिक्वेल होऊ शकतो आणि तो इतका चांगला होऊ शकतो. म्हणजे खरंच हॅट्स ऑफ टू यू, हॅट्स ऑफ टू यू. आणि त्याची सुरुवात पॅडीपासून झालेली आहे आणि त्याचंही श्रेय आपण नाकारू शकत नाही. मग या सगळ्यांकडे बघून मला असं अगदी ठामपणे जाहीरपणे म्हणावं असं वाटतं की नवोदित कलाकारांनी कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय हे जर त्यांना शिकायचं असेल ना, तर यांचा हा परफॉर्मन्स त्यांनी वारंवार बघायला पाहिजे. काय सगळ्यांनी परफॉर्म केलं आहे आणि केवळ हशे वसूल करण्यासाठी केलेल्या करामती नव्हत्या, तर कॅरेक्टरमध्ये राहून त्यांनी सगळे हशे वसूल केलेले आहेत. म्हणजे स्वतः अंशुमन विचारे असं म्हणतो की तुम्ही स्वच्छ आणि स्पष्ट. हे मी जितके वेळा ऐकत होतो तितके वेळा मला ठसका लागला. अरुण, मला तुमच्या या परफॉर्मन्समुळे मला ठसका लागला रे. क्या बात आहे. हॅट्स ऑफ टू यू. सुपर. खरंच आम्हा सगळ्यांना हा सिक्वेल फार आवडलाय. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, एका एम्प्लॉईला बॉसकडे मागायची आहे फॉरेनला जाण्याची संधी. आता मी एम्प्लॉय आणि बॉस म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाविषयी बोलतेय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांचं. हाय नेहा. हाय. लुकिंग गॉर्जियस. थँक्यू. मी फॉरेनला चाललोय, माहिती ना तुला? हो माहित आहे, विरारला ना. अमेरिकेला चाललोय, अमेरिकेला. बघ तू आता. कट कट शी यार, पहिलीच डेली पडली यार. टक टक. मे आय पंपकिन यू मॅम? मे आय कमी औरत यू मॅम? काय म्हणतात ते? मे आय कम इन मॅम असं वाक्य आहे. हो हो. एवढं साधं वाक्य बोलताना तुम्ही चुकता. या मागचा हेतू काय आहे तुमचा? पुलं आणि अत्रे गेल्यानंतरची पोकळी आहे ती भरून काढायचा प्रयत्न. तुझ्या स्क्रिप्टची पानं ना तो भयवाला भय देण्यासाठी सुद्धा विकत घेत नाही रे. हसतो काय आधी इकडे? पुलं आणि अत्रेंची कसली बरोबरी करतोस रे तू? हे बघ, हे पुलंचं ना जन्मशताब्दी वर्ष आहे, कळलं? त्यांचा वाढदिवस ना अख्खं जग साजरा करतं. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझे घरचे लोक ना दंडाला काळी फीत लावून हिंडतात गल्ली आणि
हालमानाने सगळ्यांची माफी मागता. सॉरी, आमची चूक झाली, याची शिक्षा तुम्ही भोगताय. नॉनसेन्स. बोला, काय काम आहे? मे आय टच द बॅक साइड ऑफ चेअर? मे आय सिट? एवढंच वाक्य आहे. कशाला इंग्लिश बोलायचं? बसा 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 बसा. काय काम काय आहे? बोला, काही अडचण? हो, माझं एक काम होतं. हा, बोला. आपल्या ऑफिसची नवीन ब्रँच अमेरिकेत ओपन होणार आहे. मी आत्ताच नोटीस बोर्डवर वाचलं. हा, त्यासाठीच लावलंय ते वाचण्यासाठी. गुड. हो हो. तर मला तुम्हाला असं सांगायचंय, हो मी तयार आहे. आय वॉन्ट टू गो टू अस. आय वॉन्ट टू गो टू अस. अच्छा, ते USA म्हणून तू असं म्हणतोस. ओके, मग इंग्लंड असेल तर काय म्हणणार? आय वॉन्ट टू गो टू उक. उक इथून उक उक आणि निघ. अरे, ज्या देशाची नावं आपल्याला उच्चारता येत नाही त्या देशात जायचंय तुम्हाला? हा, काय लाज वाटते तुम्हाला? ऑफिसच्या कामासाठी ना तुम्हाला काश्मीरच्या सिग्नलला पण नाही पाठवणार मी. नॉनसेन्स. तुम्ही माझ्या करिअरच्या आड काय येत आहे? कुठलं करिअर? कुठलं करिअर? गजलेल्या सायकलच्या कॅरियरची पण लायकी नाही रे तुझी. कुठलं करिअर? हा, तुझा बायोडेटा ना 3 पानाचा आहे. त्याची प्रिंट आउट काढली ना तर ते सुद्धा असं ब्लँक येईल. कुठलं करिअर? हा, अनुकंपा हा शब्द मराठीत जन्माला आला नसता ना तर तू या कंपनीतच नसता. माझ्याबद्दलची जी अडी आहे ना तुमच्या मनातली सगळी बाहेर काढा. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. प्लीज बसा बसा. हॅव अ सिट डाऊन. काय प्रॉब्लेम? मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, मी जातो ना तिकडे. कंपनीत एवढी लायक माणसं असताना तुमच्यासारख्या नालायक माणसाला कंपनी का पाठवेल अमेरिकेला? प्लीज मला जाऊ दे अमेरिकेला. ऍक्च्युली यू आर वेस्टिंग माय टाइम. माझी ना लिस्ट तयार आहे. ऑफिस मधून कोण कोण जाणार आहे अमेरिकेत ह्याची माझी सगळी लिस्ट तयार आहे. मॅडम, मी माझ्या आणि यात ना, एक मिनिट, यात तुमचं नाव नाहीये. मॅडम, माझ्या बायकोला शब्द दिलाय मी. कोणाच्या जीवावर दिला? हा, कोणाला? कोण स्वतःला समजता हो तुम्ही? हास्याचा निखळ झरा. वा वा. लायकी आहे का? गाडीची लायकी नाही, हास्याचा निखळता झरा. जरा मेंदू वापरा ना. हा, मी पाया पडतो, मला द्या ना. काय चाललंय तुमचं? मला जाऊ तिकडे द्या. असं पाया वगैरे पडून कधी अमेरिकेत जाता येतं? नॉनसेन्स. काय चाललंय तुमचं? मला प्लीज अमेरिकेत जाऊ द्या. काय चाललंय? काय करणार आहात अमेरिकेत जाऊन? अमेरिकेचा अभ्यास काय झालाय तुमचा? माझा खडा ना खडा माहितीये मला. सगळं माहितीये तुम्हाला मला अमेरिकेत? माहिती आहे. बरं, मला सांगा, डॉलर सध्या का पडतोय? नीट धरला नसेल. मी नीट धरला तर नाही पडणार. मी परवा घेतलेले आहेत, 20 रुपयाला 6 डॉलर घेतलेले आहेत. मी नीट धरले नाही पडले ते. काय? 20 रुपयाला 6? हो. कुठून घेतले? छेडा जनरल स्टोअर. आणलाय मी. हा, काय उघडले की त्याच्यात चॉकलेट असतं. अरे माकडा, चॉकलेटचा डॉलर नाही रे, अमेरिकेला करन्सी. आय एम टॉकिंग अबाउट करन्सी. तुम्हाला कळत नाहीये का? अहो, काय आपली कंपनी काय प्रोडक्ट देते तिकडे, काय विकते? हा काय प्रश्न आहे का? आता माहितीच पाहिजे ना. काय आपण इन्शुरन्स कंपनी आहे ना आपली. Yes, yes, आपल्याला तिकडे जाऊन काय करायचं? इन्शुरन्स विकायचा, राईट? Yes. यासाठी ते अमेरिकन लोकांशी संवाद कसा साधणार आहेस? हाव? या सगळी ब्ल्यू प्रिंट तयार आहे. बसा. ओके, टेल मी. बसा. मी साधारणतः दुपारी फ्लाईट मध्ये जाईल अमेरिकेत. ओके. हा. अच्छा, हे ठरले तुमचं की फ्लाईट कधी पोहोचणार? वेळ ठरले. हा, म्हणजे मी तिथून मी डायरेक्ट हॉटेलला जाईन. ओके. शॉवर घेईन. तोपर्यंत मी काही करणार नाही. संध्याकाळी मी पब मध्ये जाईन. तुम्हाला वाटेल की मी पब मध्ये जाणार आहे, ते सगळं पर्सनल करतोय, कंपनीसाठी करतोय. गंमत काय माहिती तुम्हाला माहिती नसेल, हे माझ्या स्पेशालिटी आहे ती. एखादी सुंदर मुलगी आली, डोळ्यात बघतो मी तिच्या, ती मला वश होते. स्पेशालिटी आहे माझी. तिची बुबुळ, माझी बुबुळ, बुळंग असं म्हणजे ती वश होते मला. आणि एकदा ती वश झाली की ती माझ्या मागे लागणार. प्लीज बॉल डान्स, प्लीज बॉल डान्स. त्यावेळेला आपल्या कंपनीची टॅगलाईन मी तिला सांगणार, इफ यू वॉन्ट टू बॉल डान्स प्लीज बाय इन्शुरन्स. जाळ आहे, इश्काचा जाळ डोळ्यात. तुझ्या डोळ्यात इश्काचा जाळ नाहीये, तुझ्या डोक्यावर जाळ माट आहेत. कळलं? हे काय आहे? कसलं इश्काचं? तू कोण समजतो स्वतःला? मदनाचा पुतळा? जन्माला आलास ना तेव्हा लोक आजोबा आजोबा म्हणून चिडवत होते रे तुला.
प्लीज माझ्या नावाला वलय आहे. एकदा समीर चौगुले नाव लागलं माझं तुम्ही जाओ. मला ना तुमच्याशी खरंच बोलायचं नाही. टायर्ड ऑफ यू रिअली. मला खरंच मला बोलायचं नाही. प्लीज गो गो गो. नाही मी माझं ऐका ना मॅडम. मला काही ऐकायचं नाही. प्लीज तुम्ही जा इथून. नॉनसेन्स. ओके आउट. ठीक आहे जातो मी. आउट. ओके मॅम त्याच्या आधी जी लिस्ट आहे ज्यांना तुम्ही पाठवणार आहात अमेरिकेत त्यांची नावं वाचा प्लीज. अच्छा रिअली तुम्हाला ऐकायचंय? येस मी जे येस सांगते मी इथे आहे. तिकडे कोण बिझनेस करणार आहे मला ऐकायचंय प्लीज. वाव रिअली. ओके हे बघा पहिलं नाव आहे इन्शुरन्स विचारे. पहिलं वेळा असं नाही अंशुमन विचारे. हा ठीक आहे तेच ते. आणि हे गौरव मोरे नाही त्याचं नाव खोडलंय मी म्हणतो. आणि प्रसाद खांडेकर. तो आणि हे काय समीर. येस माझं नाव आहे. गॉट इट. झालं पाहिजे सगळी तयारी आहे. विजा एक होल्ड. हे नाव तुम्ही आता ऍड केलं इकडे? नाही मी नाही केलं. हे नाव तुम्ही आता ऍड केलं? आय नेव्हर. एम आय राईट ऑर राईट? नाही नाही मी कधीच करत इकडे नाही. सीसीटीव्हीचं फुटेज मागवे ना एका मिनिटात. हा ऍक्च्युली मी केलं. तुम्हाला कसं कळलं? प्रिंटेड लिस्ट मध्ये ना पेनाने नाव आपणच लिहू शकता. आणि अख्ख्या ऑफिस मध्ये ना स्वतःचं नाव चुकीचं लिहिणारा एकमेव प्राणी आहेस तू. काय लिहिलंय? सुमार चौघाले. शाळेत पण असा अर्धा मार्ग पहिला कटवायचा. आउट. आता माझ्यावर राज्य. आउट. त्या लंगडी पण चाललंय इकडे. आउट. बस प्लीज बिहेव युअर बस. प्लीज बिहेव युअर सेल्फ. 3 म्हणेन मी. तोपर्यंत या लिस्ट मध्ये माझं नाव ऍड झालं पाहिजे. 1 2 4 अजून वेळ आहे. संधी आहे. 3 तुम्ही नाही रूल माहिती मी म्हणलं तर रूल नाही. 6 अजून वेळ आहे. कमॉन. आता ना मी 3 म्हणते. त्याच्या आज जर इथून गेला नाहीस ना तर अमेरिका सोड घरी जायच्या लायकीचा पण उरणार नाहीयेस. रिअली? गो ऑन. 1 कमॉन गो ऑन. Oh. 2 तुझे बारीक बारीक पंचेस काढतोस की नाही? बारीक बारीक नखरा. मजा आली. मजा आते. वा वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुन्हा एकदा. क्या बात आहे. खूप मजा आली. विचारूया सरपंचांना हा परफॉर्मन्स कसा वाटला? पुष्करदा असा एम्प्लॉई असेल तर त्याला ठेचला पाहिजे. रिहर्सल करताना पण असंच वाटतं. हो पण कंपनीची पॉलिसी म्हणून तू स्वतःला कशी आवरून धरत होतीस. हा ते प्रत्येक वेळी दिसत होतं तुझ्या चेहऱ्यावर. आणि खूप मस्त दोघांनी अप्रतिम परफॉर्मन्स दिला. थँक्यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. सई माझं तुमच्यावर अतिशय प्रेम आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगितलंय आणि आजही जाहीरपणे पुन्हा एकदा सांगते. आय एम शुअर जोडी सलामत रहे हे तर मी म्हणेनच. पण महाराष्ट्रातच नाही तर अस आणि उकला म्हणून तुमचे खूप सारे फॅन्स आहेत याची मला खात्री आहे. गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी आज आहे व्हॅलेंटाईन्स डे. प्रेमाचा दिवस. त्यामुळे आज आपण देखील व्हॅलेंटाईन्स डे निमित्त काही खास परफॉर्मन्सेस बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी व्हॅलेंटाईन्स डे निमित्त गौरव मोरे निघालाय त्याच्या आवडत्या मुलीला प्रपोज करायला. बघूया ती मुलगी त्याचं हे प्रपोजल स्वीकारते का? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांचं. वनिता खरात कधी येशील माझ्या घरात? आम्ही जेऊ प्लेट मध्ये तुला देऊ परात.
पुष्कर सर हा आज व्हॅलेंटाईन डे आहे, वा प्रेमाचा दिवस आहे वा आणि ह्या दिवसाबद्दल मी तुम्हाला सांगतोय. मी सगळं अवॉइड करत करत आलोय. तुमच्यासारख्या कर्तृत्ववान पुरुषांमुळेच हा सण भारतात आलाय. थँक्यू सो मच सर. मला एक सल्ला द्या सर प्लीज. माझं नाही का मुलीवर खूप प्रेम आहे. हा गेले 2-3 महिने मी तिला बघतोय, तर मला गॅरंटी ती मला पटणार आहे म्हणून. फक्त जरा हिंमत होत नाहीये, पण आजचा दिवस साधलाय, हिंमत करतो. फक्त तुमचा आशीर्वाद असतो सर, बस. ती आता कधी येईल, कधी येईल ती. ऑटो ऑटो ए डंपर डंपर टेम्पो. अरे मी तुला ऑटो ऑटो असं चिडवलं नाही. ऑटो मला बसायचं त्याच्यात. डंपर म्हणे. सर जळू नको माझ्यावर. बघितलं का, हेच आहे ते खणखणीत मैदानी सौंदर्य. वा ऐका ना, एक्सक्यूज मी, हे तुमच्यासाठी आणलंय मी खास. हा ओ कितीला दिला? हे मी तुम्हाला देतोय. तेच विचारलं, त्याचे पैसे किती? नाही अरे आज व्हॅलेंटाईन डे आहे हा. ना, म्हणून मी तुम्हाला हा बुकिंग देतोय. आय नो, आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्यासारखी रस्त्यावरची मुलं असा बिझनेस करतात. आय नो. रिक्षा. ऐका ना, पण हा माझा बिझनेस नाही हो, खरंच नाहीये. ए बाळा, काय होतंय? काय ना, तुम्ही हात लावला ना. अरे पहिल्यांदा कुणीतरी. काम छोटं नसतं. हो. लाज वाटण्यासारखं काय आहे? सगळी कामं करायची. हा. ऐका ना, ए पण मी ह्या रस्त्यावरून रोज जाते, मला वेगवेगळी मुलं दिसतात, पण तू कधीच नाही दिसलास. आत्ताच आलायस का रस्त्यावर? रस्त्यावर नाही, रस्त्यावर नाही. मी दुसरीकडे असतो, पण मी ऍक्च्युली तुम्हाला अच्छा, म्हणजे पुढच्या सिग्नलला असतोस? नाही, पुढच्या सिग्नलला पण नसतो मी. मग पुलाखाली? अरे पुलाखाली पण नाही हो. खरं तर माझं घर आहे. घर आहे माझं. मी 2-3 महिने झाले तुम्हाला बघतोय ना ह्या रस्त्याने, म्हणून आज मी जरा प्रयत्न करतोय. हे घ्या ना प्लीज. अच्छा, म्हणजे तुला माझ्या कामाबद्दल माहितीये का? कुठलं काम? तुला झोपडी बांधायची नाही हो. बीएमसी वाले बांधू देत नाहीये. तसं नाहीये. पूर्ण फॅमिली रस्त्यावर आलीये का? नाही हो, माझी फॅमिली घरी आहे. ए घाबरायचं नाही. काय होतंय, थंडी वाजते का? नाही, तुम्ही हात लावला ना मस्त. अरे वेडा बाळा, हे बघ, हार विकायचे, गाडी पुसायची, लिंबू मिरची विकायची, सगळी कामं करायची. हे बघ, देव सगळ्यांना देतो. मला जसं दिलं तुलाही देणार. अरे पण मी इथला नाहीये. मी इथला नाहीये. परत एकदा बोल. मी इथला नाहीये. म्हणजे तू बांगलादेशी आहेस? काय? बांगलादेशी आहेस? इकडे बांगलादेशी आहेस? बॉर्डर क्रॉस करून आलायस? आधार कार्ड दाखव. थांबा, पण दाढ काढू द्या. ए मुला, आधार कार्ड काढ, लवकर काढ. मी बांगलादेशी नाहीये, मी मुंबईचा आहे. गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. तुम्हाला कुठल्या अँगलनी बांगलादेशी वाटतो? माझी भाषा वाटते का बांगलादेशी? मी शुद्ध मराठी बोलतो, विचारा ह्यांना. नाही, निदान मराठी बोलतो हे तरी मान्य करा. हा ना, बघा, बघितलं मी. म्हणजे तू खरंच मराठी आहे? हो. सॉरी, मला तुझ्यासारख्या गरीब मुलांची खूप दया येते. हो, मी गरीब नाही हो. बघा ना, मी जॅकेट घातलंय. जॅकेट बघा ना, जॅकेट. तुला हे जॅकेट कोणी दिलं? मी स्वतः. तुला ज्याने कोणी दिलं ना, देव त्याचं भलं करो. मीच घेतलंय स्वतःसाठी जॅकेट. पण तू गरीब, तुला भीक कशी मिळणार? भीक कशाला हो? मी तुमच्यासाठी जॅकेट घालून भीक नाही मिळत. तू हे जॅकेट काढ, हे ठेव खाली. जॅकेट काढ. कशाला जॅकेट कशाला काढता? ऐका ना, आता असं गरीब तोंड कर. कसं गरीब? हे केस किती वाढलेत रे, ते कापत जा जरा. हो, त्यांना काय बोलू नका, त्याच्यामुळेच मला कामं मिळत आहेत. हे जर तुम्हाला लावले तर तुम्हाला पण कामं मिळतील. हे ज्याला नाहीये तो काम मिळवणार एकच नट आहे. हे आपलं हे. ऐका ना प्लीज, मला तुम्हाला खरंच काहीतरी सांगायचं आहे. पण ते बरेच शिक्षित दिसतंय तो. मी पण पढा लिखा इंसान आहे, मला इंग्लिश येतं. बोला बघू. वनिता, I want to say something you in my heart.
आय रिअली वॉन्ट यू. आय कांट लिव्ह विदाउट यू. सलग 3 ओळी इंग्लिश. हा. फंबललेस पाठांतर. वाव, तू केवढं छान इंग्लिश बोलतोस. मला येतं तू ना. इथे काय करतोय? मग कुठे जाऊ? तू गेटवे ऑफ इंडियाला जा. मी तुझा व्हिडिओ काढू. कशाला? अरे मागे नाही का एक व्हिडिओ व्हायरल झाला होता लहान मुलाचा. हा. तो अशिक्षित असून सुद्धा 9 भाषा बोलत होता. पण मी शिकलेलो आहे ना. मला जरा तुला किती भाषा येतात? मला एक मराठी हिंदी 3 भाषा. मी अजून एक संधी देते. तुला किती कन्फर्म भाषा येतात? लवकर लवकर. मराठी. मराठी तुला अस्खलित येते? अस्खलित म्हणजे? मराठी मेली. आप कितने भाषाओं से रूबरू हो? हिंदी गुजर गई. हाउ मेनी लँग्वेजेस यू कॅन स्पीक फ्लुएंटली? या म्हणजे इंग्लिश ऑल्सो डाय. तुझं काही होणार नाही. गेटवे ऑफ इंडियाला पण जाऊ नकोस. तू इथेच थांब. बाय. ऐका ना हो प्लीज. मला खरंच तुम्हाला काहीतरी खरंच सांगायचं काय? आहे. गेले 2-3 महिने तुम्हाला इकडे बघतोय. मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. माझी हिंमत होत नाही बोलायची. इतकी हालाकीची परिस्थिती आहे का रे? माझी परिस्थिती हालाकीची नाही हो. हे तुमच्याकरता आणलं. गरिबीतूनच माणूस खूप काय काय तुम्ही हात होते. नका लावा, हात नका लावा. गरिबीतून माणूस खूप मोठा होतो. हो मी गरीब नाही. धीरूबाई 500 रुपये घेऊन आले होते. कुठे आहेत ते आता? तेच म्हणलं कुठे आहेत ते आता? अरे मुलांसाठी केवढं करून ठेवलंय. हो, मला माहिती आहे पण ऐका ना प्लीज. काय? बघा माझं हृदय कसं धडधडत आहे. तोंड सुकलंय. मला ना श्वास घ्यायला त्रास होतोय. प्लीज जरा श्वास घ्यायला त्रास होतोय? ऐका. तू इथे- पेंटर मारला काय? अयो. काय होतंय तुला? पाणी देऊ का? ऐका ना माझं. पाणी देते तुला. नाही काय होतंय नेमकं तुला? अरे पाणी मारता का ट्रक धुताय? काय होतंय? मी ॲम्ब्युलन्स बोलू का? ॲम्ब्युलन्स. मग गोळी देऊ का? गोळी देऊ? अरे नको गोळी नका देऊ. मला होकार द्या. होकार. होकार आयुर्वेदिक आहे का? अरे आयुर्वेदिक नाही रे. अरे मला होकार द्या. मी तुमच्या करता बघा हे आणलंय ना. प्लीज मला होकार द्या ना. ऐका नाही होकार द्या ना मला. होकार देऊ? तुम्ही प्लीज काय बोलू नका. बरं आता मी गप्प बस. एकदम शांत राहा प्लीज. प्लीज काहीच बोलायचं नाही. मी एकदम प्रयत्न करून हे सगळं बोलतोय. वनिता आय काय म्हणालास? काय म्हणालास? पुन्हा बोल. ऐकू नाही आलं. आमिर दादा मागचा सीझन एकही म्युझिक वेळेवर नाही वाजवलंस तू. पण आता जो काय तुझा टायमिंग दाखवलाय वा. प्लीज आता नको वाजू रे. ए मुला काय म्हणत होता? पुन्हा बोल. वनिता आय लव प्रसाद खांडेकर आगे बढ़ो. प्रसाद खांडेकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. प्रसाद खांडेकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. हे काय? हा कुठला मोर्चा आहे? प्रसाद खांडेकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. अरे ह्याच्यासोबत एक पार्टनर टिकत नाही आणि हम तुम्हारे साथ है. माझं वाक्य ऐकू येऊ नये ना म्हणून हा मोर्चा काढलाय. बाकी काय नाही. ए मुला काय म्हणत होतास? बोल पटकन. नाही ना आता मला काहीच बोलायचं नाही. हे ना हे घ्या 150 रुपयाला. पाहिजे ना विकत घेतलं. हा घ्या. घेतलंस की दिलंस? मी घेतलं तुम्हाला दिलं. 150 रुपयाला प्रेम विकलंस? प्रेम व्यक्त करायला आला होतास ना? नाही म्हणजे तुम्हाला कळलं मी अशोपत मी काय करू? पाय खाली येऊ काय करू? काहीच करू नकोस. अशोपत मला कळत नाही मी काय करू. मी पायाखाली? हो कारण प्रेम लगेच मरेल रे. काय हो मी तुम्हाला उचलत नाही शकत म्हणून तू एक्साइट मी खूप एक्साइट झालो. अरे मला माहितीये 2-3 महिने मागे गुटमळतोयस. मला माहितीये. आणि फुलवाल्यानं सुद्धा प्रेम करायचा अधिकार असतो रे. एक मिनिट रे मी फुलवाला नाहीये ग. फुलवाला नाहीये मी तुला देतोय नाही. तू ना मोठा होऊन खूप मोठा फुलवाला हो. आणि तुला सुद्धा खूप मोठी फुलवाली मिळेल. हा मी फुलवाला नाहीये ना. चल बाय. ए थांब ना एक मिनिट. हा कुठे घेऊन चाललीस? थांब ना मला. अरे ऍक्च्युली मी तुला हो नाही म्हणू शकत. का? माझा बॉयफ्रेंड आहे ऑलरेडी. एक मिनिट. तुझा बॉयफ्रेंड आहे? हो. जाता जाता नाव सांगून जा. ओळख
स्किट सुरू झाल्यापासून एकही बंपर पडलेला नाही. आता येऊ शकतो. प्रसाद खांडेकर. There you are. आला. काय? मी तुला शाप देणार होतो पण देवाने तुला ऑलरेडी शाप दिलाय. मी आता नेहा ठाकूर सोबत राहणार. हड हड नाही, शाप मला पण मिळाला पाहिजे. वा वा. सुपर हिट, मस्त झाला परफॉर्मन्स, सुपर. विचारूया पुष्कर दादाला हा परफॉर्मन्स कसा वाटला? अत्यंत गोड. वनिता, तुझं लाजणं, तुझं ते केस उडवणं वगैरे, म्हणजे ना आज व्हॅलेंटाईन्स डे म्हणून मी कबूल करतो, मला ते खूप आवडलंय. मला खूप आवडलंय, खूपच आवडलंय. काय गोड दिसत होतीस हे सगळं करत असताना आणि काय छान परफॉर्म केला. आणि गौरव, तुझ्याबद्दल काय बोलायचं म्हणजे तू तुझ्या ह्या रेट्रो लुकचा करेक्ट वापर करून घेतोस प्रत्येक वेळी आणि तुला माहिती आहे की त्या लुकच्या प्रेमात सगळे असतात, त्याच्यावरती तुला पंचेस घ्यायला आवडतात, जे तू आजच्या या परफॉर्मन्समध्ये सुद्धा घेतलेस आणि तुम्ही दोघांनी कमाल केली. यू आर आउटस्टँडिंग. थँक्यू. स्वतःवरती प्रेम करणं आणि नेहमी हसत राहणं किती जास्त महत्त्वाचं आहे हे आज तुझ्या लुकमधून, तुझ्या असण्यातून, तुझ्या लाजण्यातून खूप छान व्यक्त झालं आणि मला ते खूप आवडलं. गौऱ्या, तुला आता माहिती आहे आता बंपर कधी काढायचा, बंपर कधी नाही येणार आहे, हे सगळं आता तुला इतकं पाठ झालं आहे आणि तुम्ही दोघे येऊन इथे एकही चान्स सोडत नाही तसं करायचा. त्यामुळे असेच छान छान परफॉर्मन्सेस लगे रहो मुन्नाभाई. तुम्हा दोघांनाही महाराष्ट्राचं भरभरून प्रेम मिळतंय. गौरव, तुला खऱ्या आयुष्यात सुद्धा असंच प्रेम मिळव याची शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. मंडळी, व्हॅलेंटाईन्स डे निमित्त एका क्रूजवर चाललेल्या पार्टीची धमाल आपल्या समोर घेऊन येत आहेत पॅडी कांबळे आणि प्रसाद खांडेकर. दोघांचेही जोरदार टाळ्यांनी स्वागत. So, ladies and gentlemen, welcome on Valentine Special Cruise. आणि मी आहे तुमचा एंटरटेनर प्रसाद. मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो टेबल नंबर 5 सोडून. तुम्ही सगळ्यांनी आजचा दिवस मस्त एन्जॉय करा टेबल नंबर 5 सोडून. आजची रात्र ही मेमोरेबल करा टेबल नंबर 5 सोडून. काय चाललं रे मग ना टेबल नंबर 5 सोडून, टेबल नंबर 5 सोडून चिडवतोस मला, हे नव्हतं. नाही सर, शांत बसा तुम्ही, शांत बसा सर. प्लीज सीट सर. शांत बसा सर. बसा शांत बसा. बसा शांत बसा. बसा ना सर, बसा. मी आहे ना सर, शांत बसा. यार घेतो ना मी माझी. सर नाही, काय झालंय की मगाचपासून तुम्ही एकटेच आहात ना, तुमची गर्लफ्रेंड नाही आहे. तुम्ही इथे बसून एकटेच उपट सुंबासारखे बसलात म्हणून म्हटलं, बाकी काय नाही सर. काय झालं म्हणजे तुमची गर्लफ्रेंड नाही आली? सर रडू नका. काय होतंय सर? यार जखमेवर मीठ चोळलंस यार तू. सर एक सेकंड सर. सर धाय मोकळून रडू नका सर, धाय मोकळून रडू नका. अरे कच्चा मारला रे, कच्चा मारला. सर ब्रेकअप झाला म्हणजे कधी? ब्रेकअप झाला यार आत्ताच माझं. हो ब्रेकअप झाला? हो. मग तुमचा ब्रेकअप झालाय? हो ब्रेकअप झाला यार. आता मी तुमच्या बोटीत येत होतो ना एक सेकंड सर, बोट नाहीये ती, इट्स अ क्रूज. बोट बोलून अपमान करू नका, इट्स अ क्रूज. बोट म्हणजे तुमच्या हाताला येते उंगली. हा, इट्स अ क्रूज. क्रूजचं कोणाला कौतुक सांगतोस रे? इथे माझा ब्रेकअप झाला, क्रूजचं कौतुक सांग. नेमकं झालं काय सर? अरे सेल्फी रे, सेल्फी. ओके सर, आपण लगेच काढू, काय प्रॉब्लेम झालं. हा ऐक,
सेल्फीमुळे अच्छा असं आहे ते. ब्रेकअप झाला यार. काय सेल्फी ब्रेकअप झाला? हा यार. असा कुठला सेल्फी मागवला तुम्ही? अरे म्हणजे मी नाही मागवला होता, तिला हवा होता सेल्फी. कुठला? अरे तू जरा शांत बस ना यार, ऐक ना किस्सा नीट. हा 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 हा. म्हणजे काय झालं, आम्ही तुझ्या त्या बोटीत येत होतो. म्हणजे मी असा बोटीत एक पाय ठेवला इकडे आणि दुसरा पाय इकडे जमिनीवर होता. मी तिला म्हटलं की बाबू ये ना, ये चल आपण आतमध्ये क्रुझर जाऊ, मी तुला हात देतो. ती म्हटली ए मस्त पोज आहे, मस्त पोज आहे, मला या पोज मध्ये तुझी एक सेल्फी हवी. म्हटलं वेडी आहेस का, चल ना आतमध्ये जाऊ, आपण क्रूजवर जाऊ आणि मग नंतर हवे तेवढे काढू. म्हटलं अगं चल, नाही 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 मला आत्ताच काढायची सेल्फी, आत्ताच. अगं म्हटलं असं काय करतेस वेडे, क्रूज सुटेल तिकडे, चल ना तू लवकर. ए बोट सुटायला लागली, बाबू ये ना लवकर, हे बोट सुटायला लागली. मला सांगा या अवस्थेत मी काय करायचं होतं? नाही सर, तुम्ही योग्य निर्णय घेतला. रिलेशन फाटलं हे परवडलं सर. सर मग म्हणजे तुम्ही काय केलात मग नंतर? मग काय करणार मी अशी टुन्नकन उडी मारली. यार मी आतमध्ये आलो यार क्रूज मध्ये, आणि गर्लफ्रेंड ती राहिली ना तिकडे जमिनीवर आणि रागावून निघून गेली यार ती. सर मला ना वेगळाच डाऊट येतोय. काय म्हणजे तिचा कोणीतरी वेगळा बॉयफ्रेंड असेल, तिच्यावर तिला सेलिब्रेट करायचं असेल म्हणून ती. काय बोलतोस? पवित्र प्रेम आहे आमचं. हा म्हणजे अरे माझं इतकं प्रेम आहे तिच्यावर, मी तिच्यासाठी गॉगल घेतला होता. गॉगल महागडा गॉगल आहे रे, इम्पॉर्टंट गॉगल. एक मिनिट तुला दाखवतो. म्हणजे ब्रँडेड अनब्रेकेबल गॉगल. अनब्रेकेबल फुटत नाही, हा अनब्रेकेबल आहे. अरे क्या बात आहे सर, म्हणजे फुटत नाही. अरे बघा ना तुम्ही, असं टाकून बघा ना, फुटत नाही. नको सर, कशाला उगाच. अरे बघा ना, अरे असं वरनं टाकलं ना. सर फुटला. सर तुम्ही ना काहीतरी चुकीचं ऐकलंय. ते ब्रँडेड अनब्रेकेबल नाही, मध्ये एक मराठी शब्द येतो, ब्रँडेड अनब्रेकेबल असं ते सर. पण कुणाला सांगू नको हा प्लीज, रिक्षा फिरवू नको याचा प्लीज. पडली आहे सर. नाही सर तुम्ही नक्की काळजी करू नका. आजचा दिवस तसं तुटण्याचाच आहे. तुमचं रिलेशन तुटलं, गॉगल तुटला, पण अजिबात काळजी करू नका सर. गर्लफ्रेंड नसली म्हणून काय झालं, मी आहे ना सर. म्हणजे मी आहे तुमचं मनोरंजन करायला सर. तुम्ही नका काळजी करू, ह्याच्यातनं बाहेर या सर तुम्ही प्लीज. मला ह्याच्यातनं बाहेर काढायचं आहे, दुःखातनं बाहेर काढायचं आहे. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना सर. लेडीज अँड जेंटलमॅन, आपण आता सेलिब्रेशनला सुरुवात करूया. टेबल नंबर 5 ला सोडून. राजू जातो, हे घेऊन ये जरा, तो बाउल घेऊन ये जा. राजू अरे 70,000 रुपये भरलेत रे क्रूज साठी. 70,000 रुपये राजू बोलतो. क्रूजवर आले किती? 35 आले. 35 गेले ना खालून किनाऱ्यावर परत. अहो राजू माझ्या असिस्टंटचं नाव आहे सर, तो आज आला नाहीये म्हणून म्हटलं तुम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढायचंय. तुम्ही आता इथे ड्रिंक करत बसाल, कपल्स येतील, गेम खेळतील, कसं वाटेल ते, तुम्हाला अजून दुःख होईल म्हणून म्हटलं उगाच बसलात जरा, जा ना कामं करा ना, त्यांना बावला ना. सो गाईज आता आपण खेळणार आहोत लव के लिए कुछ भी करेगा. यात तुम्ही आधीच नावं नोंदवली होती. आम्ही एक लकी विनर काढणार आहोत आणि त्याला संधी मिळणार आहे आपलं प्रेम दाखवायचं. सो गाईज रेडी आहात तुम्ही? लव के लिए कुछ भी करेगा आपण आता खेळूया. टेबल नंबर 5 ला सोडून. घे ना, मला पण घे ना. अरे हे कॉन्टेस्ट खेळण्यासाठी मी एक्स्ट्रा 5,000 रुपये भरले होते. प्लीज खेळायचं तुम्हाला? ओके सर, नो प्रॉब्लेम. आपण हा गेम खेळूया टेबल नंबर 5 ला पकडून. फक्त शेवटपर्यंत खेळावं लागेल. मी खेळणार. ओके, मी आता विनर काढतो आहे आणि विनर आहे ओ माय गॉड, टेबल नंबर 5. अरे ब्रेकअप झालंय ना? येस मी जिंकलो माऊ, मी जिंकलो माऊ. काँग्रेस. आता हा गेम फक्त मस्तपणे खेळा, दाखवून द्या. प्रॉपर्टी प्लीज. प्रॉप्स या. हा आहे ड्रम. आणि हा काय? हा पण ड्रमच आहे, पण ह्यात तुम्ही मावणार आहात का? मला इच्छा नाही. ऍक्च्युली तुम्हाला ह्याच्यात बसायचं 5 काउंट होईपर्यंत. तुम्ही रेडी आहात सर? प्लीज. अरे याच्यात नुसतं 5 काउंट होईपर्यंत बसायचं ना, काहीच टेन्शन नाही, सोपं आहे. मध्ये अख्खा ड्रम बर्फाने भरलाय. प्रेम व्यक्त करायला फक्त 5 काउंट आहेत सर. रेडी? मी दुःखात आहे यार, मला नाही जमणार. तू दुसऱ्या कोणाला तरी बोलवलंय सर. बघा हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करणार आहोत प्रेमवीर म्हणून. तुमची गर्लफ्रेंड बघेल, खूप फिदा होईल सर. हा चान्स आहे.
माझा ऐका सोडू नका प्लीज. म्हणजे हा व्हायरल होणार, म्हणजे तिने बघितलं तर ती माझ्या आणखीन प्रेमात पडणार ना. नक्की. तू एक काम कर ना, मी तुला ना तिचा नंबर देतो, तू डायरेक्ट तिला पाठव. हा चालेल, मध्ये मध्ये चॅट पण करेन मी. नाही तू मला पाठव, मी तिला पाठवतो. नाही या सर प्लीज आतमध्ये या. हा एक मिनिट. येस. ओके. लवकर सुरू कर. Your लवकर सुरू कर. टाइम बोला सुरू कर. starts लवकर now. बोल काउंट कर. 5 4 बरोबर लवकर. गुड सर गुड. अरे गुड काय मी ते गुड 3 अरे संपव नये माणसा. 3 नंतर काय येतं? 3 नंतर काय येतं? 2 येतं 2. बोल नाही. अरे बोला लवकर. 2 नंतर काय येतं? 2 नंतर काय येतं? आणि हे फोन नंतर काय नाही. हे फोन नंतर काय फोन आहे. हे फोन नंतर काय मला मी या बर्फात कोणतरी आहे. कोणीतरी वास्तव्य करता या बर्फात. चावला चावला. आपण कुठे होतो? हा 5 झाले. 4 झाले. ओके. 4 काय राहिलं मग आता? हा आणि बोल ना लवकर. येस. कसं वाटतंय सर? कसं वाटतं? घ्या बाहेर घ्या. हा व्हेरी गुड. व्हेरी गुड. वा सर असे खेकड्यासारखे का झालात तुम्ही? तो चावला रे. खिशात काढ. खिशात बघ. खिशात गेला हो? इथेच आहे ना? ए लब्बड कुठे घुसलास? हे याला घेऊन जा रे. वा सर वा. तुम्ही जिंकलेला आहात कॉन्टेस्ट. व्हेरी गुड. अरे हे असं आहे काय? तर मस्त आता वाच लावतो. डायरेक्ट जा तुम्ही. थांबा सर. अरे देवा. थांबा असं नाही व्हायचंय काहीतरी. आता कॉंग्रॅच्युलेशन सर. टास्क पूर्ण केला तुम्ही. बक्षीस देणार ना सर? येस. वाय नॉट. हे घ्या सर तुमचं स्पेशल गिफ्ट. याच्या आतमध्ये काही नाही रे सर. हेच गिफ्ट आहे. कापडी पिशवी. प्लास्टिक टाळा. पर्यावरण वाचवा सर. अरे जाड्या, ह्या प्लास्टिकच्या पिशवीसाठी तुम्हाला एवढा वेळ त्या ड्रमात बसवून ठेवलंस. तुम्ही योग्य रीतीने टास्क पार पाडलात सर. कॉंग्रॅच्युलेशन. सो गाईज आता सुरुवात करतो आपण बॉल डान्सला. प्लीज मी कपल्सना विनंती करतो स्टेजवर या. प्लीज या. आणि विनंती सोबत एक सक्त ताकीद पण देतो. फक्त डान्स करायला बोलवतोय. कॉमेडी करू नका. स्किट आम्ही करायला समर्थ आहोत. सर बॉल डान्सला आपण सुरुवात करूया. मला पण बॉल डान्स म्युझिक. मला प्राजक्ता तू आता इकडचा चार्ज घे. मी त्यांच्यावर बॉल डान्स करतो. मला कमॉन.
हो मी करणार आहे. तिला मी अँकरिंग सांभाळायला सांगितलं. कमॉन डान्स विथ मी. नाही राहू दे कमॉन डान्स विथ मी. राहू दे कमॉन बेबी डान्स विथ मी. कमॉन कमॉन. नको रे पोट लागते नको नको असू दे कमॉन. हे नको हे नको हे नको रे सर कमॉन कमॉन. आणि आता तो सुखद रोमांचकारी क्षण आलेला आहे. तुमच्या गर्लफ्रेंडच्या कमरेत हात घालून तिला जवळ घ्या. सर कमरेत हात टाका ना. नाही नको रे नाही नको रे. अरे ही कंबर नाही रे 3 BHK चा कमरा आहे रे. हे नको नको रे नको नको. यानंतर ज्याची आपण कित्येक क्षणापासून वाट बघतोय तो धडधडता क्षण, ऊर पेटवणारा क्षण आलेला आहे. आता लाईट्स ऑफ होती आणि फॅन्टास्टिक परफॉर्मन्स, मजा आली. जाणून घेऊया पुष्कर सईला तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. पुष्कर दा. आउटस्टँडिंग. म्हणजे प्रसाद तू हा ॲक्ट तू लिहिला होतास, म्हणजे तू उत्तम लेखक आहेस. तुझा एक वियर्ड सेन्स ऑफ ह्युमर आहे ज्याच्या मी प्रचंड प्रेमात आहे आणि त्यामुळे ह्या स्किटमध्ये सुद्धा ते सगळं मला अनुभवायला मिळालं आणि मला खूप मजा आली. बहुत बहुत बढिया बहुत बढिया. आणि पॅडी तू अख्ख्या ॲक्टमध्ये जे जे काही म्हणून प्रकार केलेस ते सगळे हे सिद्ध करतात की तू एक मराठीतला अत्यंत उत्तम फ्लेक्झिबल नट आहेस. क्या बात है पॅडी. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. सई तुला बघून मला थंडी वाजायला लागली. म्हणजे असं होतं ना की कधी कधी इमोशन्स इतक्या करेक्ट पोचतात की तुम्हाला तसं वाटायला लागतं. तर तसा इम्पॅक्ट होता आणि खूपच छान सिच्युएशन्स क्रिएट केल्या होत्या आणि मला तुमच्याकडून अजून छान छान परफॉर्मन्सेसची मी खूप आतुरतेने वाट बघते आणि लुकिंग फॉरवर्ड. थँक्यू. वा वा वा. थँक्यू सो मच. थँक्यू. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हलगी बॉय रोहित चव्हाण, श्याम राजपूत आणि रसिका वेंगुर्लेकर यांचं. हे बायको काय झालं काय तुला. काय झालं काय झालं काय झालं तेच विचारतोय काय झालं. एवढ्या मोठ्या व्हॅलेंटाईन पार्टी मध्ये आलोय आणि एका बदमाशानं तुमच्या बायकोची छेड काढली. अरे वा वा काय वा. माझी तुमच्या बायकोची छेड काढली आणि तुम्ही इकडे खुशाल बारगडे दाखवत नाचताय. तुझी छेड काढली. माझ्या बायकोची छेड काढली. कोण आहे त्यो. अरे कोण आहे त्यो. अरे तुला काही चॉईस बीस आहे का नाही. काय बोलताय. म्हणजे त्याला सोडणार नाही. माझ्या बायकोची छेड काढली. अरे कोण आहे त्यो. कुठला आहे मला सांग. त्याचं नाव मला सांग. मला माहिती त्याचं नाव. त्याचं नाव आहे श्याम सुंदर. श्याम सुंदर. अरे श्याम सुंदर
कुठं आहेस? बाहेर ये, बिळात लपून बसू नको. छचुंदर कुठला? माझ्या समोर ये. तुला नाही उलटा पालटा केला तर नाव बदलून ठेवीन. बाहेर ये श्याम सुंदर. बाहेर ये. बाहेर येतो. कोण कोकलून राहिलं रे? अरे तुम्ही बाई ना भोंगा तान्या. एवढा भोंगा नको ताणू ना. तुझ्या बरगड्या तुझ्या घशात जातील ना रे. हे बघ दादा, प्लीज तू फक्त मध्ये पडू नकोस. कोण श्याम सुंदर आहे त्याला बोलू फक्त. माझ्या बायकोची छेड काढ, तू त्याला सुट्टी देणार नाही. यानंच माझी छेड काढली. हाच श्याम सुंदर. बघत याला मला माझी छेड काढली. काय झालं? ह्यो श्याम सुंदर आहे का? होय. ह्याला मारायचा आहे. हाय, मारा दोन पोटात फायटिंग झालं. मला लाईव्ह फायटिंग बघायची. मारा ओ बाई, मला काही हौस नव्हती हो तुमचा हात धरायची. अरे ते कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक एकच मिळत असतं. तुम्ही 10 ग्लास उष्टे केले ना हो. हे बघ, मी त्या 10 ग्लासची टेस्ट बघत होते, चव बघत होते. अरे काही चव आहे का तुमच्या बोलण्याला? तो जो बार ट्रेडर असतो ना त्याला तुम्ही सांगायचं मॉकटेल पाहिजे का ज्यूस पाहिजे काहीतरी सांगायचं बा. हा, पण ते सांगण्यासाठी आधी असं चव घेऊन बघायला लागेल ना. तुम्हाला सांगते भाऊ, एक तर एकदम कडू लागत होतं. ओ बाई, मी ना इथं बाउन्सरचं काम करतो. मी माझं काम करून राहिलो होतो. तुम्ही माझ्याशी वादच घालू नका बा. नाही, मी तुझ्याशी वाद नाहीच घालणार आहे. तुझ्या कंबरड्यात चांगली लातच घालणार. लात घाल त्याच्या कंबरच्या त्याच्याशी. आणि मी नाही, माझा नवरा तुझ्या कंबरड्यात लात घालणार आहे. नवरा नाही तुझं कंबरड तोडलं. कुठं गेले? व्यायाम करतोय मी. बघितलं का व्यायाम करताय? आता तुझं काही खरं नाही बघ. आता सुट्टी देत नाही. घाला दोन पोटात फायटिंग. घाला. घालतो की. घाला. व्यायाम करतो. जा लवकर या इकडं. घाला पोटाला फायटिंग. घाला. अरे भितडाला टेकलो मी. पळून गेलाय ती. आऊ समोर. हे काय करताय? काय करतोय म्हणजे? नजरेनं धाक देऊन आलोय. कसं घाबरलाय बघ ती. घाबरलाय. चळा कापतोयच ती. बघ सॉरी म्हणते ती. सॉरी म्हणते. नाही घाबरू नकोस. माफ केलं तुला. चालतंय आता परत नाही करणार असं म्हणतोय. माफ केलं. जा घरी जा तू. येऊ नकोस. कोणाला येडं बनवताय? तुमच्या डोक्यात गेलंय का? यानं छेड काढली, माझा हात पकडलाय त्यानं. जाऊन दोन पोटात फायटी घाला. हात तर लावा त्यानं. नाही त्याच्या बरगड्याने गरबड्या डान्स केला तर. काय नाही म्हणजे बरगड्यांनी गरबा डान्स करीन बा. असे तू काय गरबा डान्स करतो? गेल्या नवरात्रीला आम्हाला दोघाला बेस्ट कपल अवॉर्ड मिळालं. आणि ते पण असं आलतू फालतू पहिलं दुसरं नाही बरं का, उत्तेजनार्थ. त्यामुळे तू माझ्या नादाला लागू नको. जगातला एकमेव डेंजर माणूस मी आहे, ध्यानात ठेवा. काय करणार रे तुम्हाला? काय करणार म्हणजे तू असा लांब आहेस ना म्हणूनच वाचलायस तू. एवढं ध्यानात ठेव. जवळ असता तर तुला दावला असता, उभा पिटिवला असता. अरे तुझ्या जोर आहे तर तू येणार आहे समोर. तू ये की मग इथं. अरे तू ये ना, तुला करायचं ना, तू येणार आहे. तू फक्त इथं ह्या रेषेपर्यंत येऊन दाखव. अरे तू ये ना इथे. अरे मी कशाला येऊ? तू ये की इथं. ये ना तू, तुला करायचं ना. मला गरज नाही. मी तुझ्या बायकोची छेड काढल्या का? तू माझ्या बायकोची छेड काढल्या. गरज तुला आहे. त्यामुळे तू इथं येऊन बोल. तुला उभा कापतो का नाही बघ. अरे मला कशाची गरज? मला नाही गरज. मला पण नाही गरज. तुला पण नाही गरज. मला पण गरज नाही. विषय संपला. चल ग घरी आपली. विषय काय संपला? तुमच्या बायकोची छेड काढली, लाज नाही का वाटत? जा त्याला आत्ताच्या आत्ता मारा. फायटी घाला. अरे ती चाव घेत होती म्हणून फक्त तिला असं बाजूला केलं बा मी. अरे तुला काय करायचंय पण? ती चव घेईल नाहीतर अख्ख्या गावात माझ्या घराची चव घालवी. तुला काय करायचं? पण तू ही जी केलंयस ना, माझ्या बायकोचा हात धरलायस, चांगलं नाही केलंस तू. चांगलं नाही केलं. आता ह्याचा परिणाम भोगायला तयार राहतो. अरे तू बाय ना खप्पड. काय रे? कुठले परिणाम रे? कुठले परिणाम? पोटात फाईट झाला. जवळ आलाय. मारा एक धरून जोरात. काय परिणाम? ग्लोबल वॉर्मिंग.
लय डेंजर परिणाम होते त्याचं. पाणी बघा हिरीत आटलं. असं का? हिराटली, ऊस वाळलाय, गहू वाळलाय, हरभरा वाळलाय, सगळं वाळून गेलं. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? अहो आधीच तुम्हाला तो कमी लेखतोय. दाखवून द्या तुम्ही कोणी अंडू पांडू रे. तुमच्यात पण ताकद आहे, तुमच्यात बी दम आहे. दाखवा तुमची दम. अरे दाखवणार रे तुझी दमक दाखवणार रे. दाखवणार रे. अंगाला हात लावू नकोस. हा तू असशील बॉडीगार्ड. तुला माहित नाही मी अजून काय काय करू शकतो त्या. नाही मला आज बघायचंच आहे की तू काय काय करू शकतो बा. दाखव. तुला बघायचंय? हा त्याला धाव तू दाखव ना भाऊ. मी तोंडाने हलगीचा आवाज काढतो. हा तू ह्या आमच्या स्किट मध्ये आहेस का? तुझा विषय गेल्या वेळेलाच मिटवलाय. आता ही वाढून ठेवलं ह्याचं मिटवू दे मला. आता हलगी बाजूला. आता तू काय करणार सांग? मी तुझ्या तोंडाची हलगीने एका बुक्क्यात फोडू शकतो. मी मोराची ऍक्टिंग करून दाखवतो. हो का? मोराची. डायनासोर ऍक्टिंग ऍक्टिंग पण करतो मी. अजून कुत्र्याची ऍक्टिंग पण करतो. कुत्र्याची. आता कसं आहे? आता तू काय करणार सांग? मी तुला कुत्र्यासारखा मारू शकतो. त्याला काय अर्थ आहे का? मी एवढ्या कला सादर करतोय आणि तू फक्त एकाच गोष्टीवर थांबलायस. कुत्र्यागत हानीन, तुडीन, मारीन, चिपीन. ह्या माणसाच्या अंगात अजिबात कलाच नाही. ह्याच्याबरोबर वाद घालण्यात काय पॉईंट नाही. आपण घरी जाऊया. तुम्ही कशाला फालतूची कला दाखवत बसता? तुमच्यात काही दमच नाहीये. जा आणि मारा त्याला. अगं बघ की जरा बस. तुला सांगतो, तू काय तुझ्या कुकवाचा आणि बांगड्याचा खर्च वाचवतेस का? मारून टाकशील मला. त्याच्याकडे बघ जरा, त्याचा दंड केवढा आहे. तू आहे ना मला गैर उचकावून टाकलंय. आता आपला सामना झालाच पाहिजे बा. असं नाही करायचं. नाही मारामारी करायची काही गरज नाही. मग चालतंय. मग चालतं. तू निदान पंजा लढव बा. आता मी जोर नाही लावत. तू जोर लाव जोर. घाबरू नका, मी आहे तुमच्या पाठीशी. लावा जोर. लावा जोर. येऊ दे इकडे. गावीकडे जोर लावा. जमते आले. जोर अजून थोडं. नाही इकडनं आवाज आलाय. आता मी जोर लावतो. कळालं की नाही किती जोरात हाणतंय ते बघितलंस का नाही तू? आता मला नाही राहायचं आता तुमच्या बरोबर. मला काडी मोड पाहिजे. काडी मोड मी चालली. प्लीज मला एकच चान्स दे फक्त. मला सोडून जाऊ नको. मला एक चान्स दे फक्त. ह्याला धावतो काय असेल ती. नक्की तुझी छड काढल्या ना, मी त्याला सुट्टी देणार नाही. काय झालंय माहितीये का? माझ्या मानाच्या खालच्या भागात जरा एनर्जी कमी पडली आहे. बरं पण मानापासून वरच्या भागात लई कडक एनर्जी. असं का? तुला धावतो माझं डोकं किती कडक आहे. असं तुझं डोकं किती कठीण आहे मला सांग बर. अरे माझ्या डोकं आहे ना दगडासारखं कठीण आहे. आता माझं डोकं किती कठीण आहे तुला धावतो. मी डोक्यानं नारळ फोडतो. अरे बापरे. तू डोक्यात नारळ फोडतो का? मग हे तर बघितलंच पाहिजे बा.
अरे तो रे तू जिपऱ्या नारळ घेऊन ये रे भाऊ नारळ हा ये इकडे काय केलंय हा. अहो त्याला मारायचंय स्वतःचं डोकं कशापायी फोडून घेताय आता आर्या पार रक्ताचं पाठ वाहिलं तरी चालतील मी ह्याला सोडणार नाही हा सोललेला नारळ आहे पहिलवान घ्या डोक्यात नारळ फोडा बरं लागल अहो सांभाळ तू शांत हो आता फोड आता डोक्यानंच नारळ फोडतो 1 2 साडे माडे आता कसं होतंय तू निपाय ना अरे तू डोक्याने नारळ फोडणार होता ना रे हो पण कुणाच्या डोक्याने ते नव्हतं मी सांगितलं तरी पण फुटला नाही आता फुटला कसं आहे रंगळंग डागळंग डागळंग कसलं भारी एक नंबर लय आवडलं आपल्याला माझ्या बायकोची छेड काढते ह्याला सुट्टी दिली नाही दिली कसं आहे काय बदला लय भारी ए बायको आज व्हॅलेंटाईन डे आहे का नाही माझ्यातर्फे तुला गिफ्ट काय नारळाच्या 2 कवट्या अयो आज मस्तपैकी आपल्याला खोबऱ्याच्या वड्या कर खरी की हॅपी व्हॅलेंटाईन डे तुम्हाला काय हे जरा आपण डान्स करूया मस्तपैकी वाजव भावा वा 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 रोहित दादा तू सुरुवातीला केलेला डान्स आणि मूनवॉक कमाल क्या बात है खरंच आमचा हलगी बॉय मंचावर आला आणि दंगा झाला नाही असं कधीच होत नाही सुपर आणि त्यात श्यामचा खानदेशी टच आणि रसिकाचं क्यूटनेस क्या बात मजा आली सुपर जाणून घेऊया हास्य रसिकांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला पुष्कर दादा मी या दोघांनाही लोककलेपासून इथे आलेलं पाहिलेलं आहे आणि हे दोघं काय एनर्जीने या मंचावरती वावरतात ते मी पाहिलं आहे आणि आज मला अभिमानाने असं सांगावं असं वाटतं रसिका की तू कुठेही एनर्जीत कमी नव्हतीस आणि त्यांच्यामध्ये तू बिलकुल अगदी मॅच होऊन गेलेली होतीस त्यामुळे तुझं सगळ्यात जास्त कौतुक आहे. रोहित तू लवचिक पण आहेस तू काय काय करतोस हे तुझे किडे आहेत जे तू कलेच्या स्वरूपात आमच्या समोर सादर करतोस कुत्रा मोर डायनॉसॉर काय म्हणजे काय आहे रोहित वी आर सो प्राऊड ऑफ यू खूप कमाल केलीस खूपच कमाल केलीस आणि श्याम्या तू पुन्हा एकदा ताकदीचा नट आहेस हे आज सिद्ध केलंस तुम्हा तिघांना खूप खूप शुभेच्छा व्हेरी गुड थँक्यू सो मच आम्हाला असंच हसवत राहा थँक्यू मंडळी कार्यक्रमात वेळ होत आली आहे राम राम म्हणण्याची पण त्याआधी मी आमच्या दोन्ही हास्य रसिकांना मंचावर येण्याची विनंती करते पुढच्या आठवड्यापासून एक खूप मोठं सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा तर त्याची आतुरतेने वाट पाहूयाच आणि तोपर्यंत तुमचे खूप छान छान परफॉर्मन्सेस आणि वेगवेगळे विषय असेच महाराष्ट्राला दिसत राहू देत.